आज व्हिडिओ बनवायचा विषय असा, 12 तासामध्ये आम्ही चक्क 600 किलोमीटरचा प्रवास ते पण बाईकवरती केला. ऑन द स्पॉट ठरलेला प्लॅन आणि 100% एक्झिक्युशन. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं श्रेय क्लिकच्या या नवीन व्हिडिओमध्ये. बरेच वर्ष कुलदैवताला जाणं झालं नव्हतं, मग आजचा योग आला. पालच्या खंडोबाचं दर्शन घेतलं आणि संकेतला बोललो, आता तुला कुठं जायचं आहे का? तो बोलला, तू नेशील तिथे. मी म्हटलं, मी गणपतीपुळ्याला न्यायला बसलोय, मंगळवार पण आहे आज, पाया पडून येता येईल. तो बोलला, चल मग जाऊया. खंडोबाचं दर्शन घेतलं आणि निघालो गणपतीपुळेच्या दिशेने. किती किलोमीटर आहे, कसं जायचं, कुठून जायचं काहीच माहीत नव्हतं. उभ्या आयुष्यात एवढ्या पवनचक्क्या बघितल्या नसतील तेवढ्या आम्ही या रोडला पवनचक्क्या बघितल्या. ते पवनचक्क्या बघत बघत कधी पाटण आलं समजलंच नाही. पाटण चिपळूण रोड पकडला आणि जाता जाता आम्हाला लागला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. जाता जाता भरपूर वन्यजीव बघायला मिळाले. त्यानंतर आम्हाला लागला म्हणजे यो हिंद केसरी घाट. आता संपल म्हणतोय, पण संपायचं काय नाव घेतलंच नाही. पण तेव्हाच आम्ही ठरवलं की परत रिटर्न येताना ह्या रोडनी यायचं नाही. घाट उतरल्यावरती चिपळूणच्या 20 किलोमीटर अगोदरच लेफ्ट टाकून आम्ही शॉर्टकट घेतला आणि डायरेक्ट मुंबई गोवा हायवेला लागलो. हायवेने थोडं पुढं आलो आणि निवळी फाट्यावरून राईट टाकला, गणपतीपुळेच्या रोडला लागलो. आणि थोडंसं 15 किलोमीटर पुढं गेलो की डायरेक्ट आम्ही पोहोचलो गणपतीपुळेच्या बीचवरती पोहोचलो. असं म्हणत तोपर्यंत आमची गाडी अडकली रेतीमध्ये. कशी बशी काढली गाड्या आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मस्त सनसेट आणि मंदिराच्या सुंदरतेमध्ये हरवून मस्त 1-1.5 तास मंदिरामध्ये बसलो. आणि त्यानंतर थोडे बीचला फोटो व्हिडिओ काढले आणि निघालो परतीच्या प्रवासाला. गणपतीपुळेतून निघालो. 254 किलोमीटर 2 स्टॉप प्रवास केला आणि पहिला स्टॉप घेतला तो म्हणजे नवीन खंबाटकीच्या बोगद्याजवळ असलेल्या खाऊगल्लीपाशी चहा पिण्यासाठी. मोबाईलमध्ये दोघांच्या चार्जिंग संपत आलेलं होतं, त्यामुळे जास्त व्हिडिओ काढता आले नाहीत. आणि अशा तऱ्हेने आम्ही अचानक भयानक प्लॅन केला आणि सेफली एक्झिक्यूट पण केला. एवढे बोलून मी व्हिडिओचा एंड करतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.